नमस्कार. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ मध्ये आपले स्वागत आहे. सागा क्रिएशन्स हे जीवन कौशल्य विकसित करणाऱ्या कार्यक्रमांची निर्मिती करतं. आजच्या या भागामध्ये आज आपण भेटणार आहोत आपल्या एका अतिशय सृजनशील मैत्रिणीला. तिचं नाव आहे दीप्ती देवेंद्र. दीप्ती आपल्याबरोबर कायमच मृत्तिका या तिच्या ब्रँडच्या एकूणच तिचे जे शोकेसेस असतात त्या याच्यातून भेटत असते. आज तिच्याशी आपण तिचा व्यवसाय, तिची आर्टिस्टिक दृष्टी आणि त्याच्या संदर्भात तिचे असणारे कष्ट, तर ती ते सगळं कसं करते, ते स्टुडिओ पॉटरी म्हणून तिचा जो व्यवसाय तिने उभा केलाय त्याचा प्रवास आज आपण जाणून घेऊया. तर आज आपण भेटूया दीप्ती देवेंद्र हिला. नमस्कार दीप्ती, तुझं स्वागत आहे सागा क्रिएशनच्या आजच्या या भागामध्ये. आपण आज तुझ्या मृत्तिका या ब्रँड बद्दलचा तुझा स्वतःचा विचार आणि त्याच्या मागचं लॉजिक, त्याच्या मागचं कारण काय, आणि तू तो ब्रँड आता सध्या त्याचा प्रवास कसा आहे याच्याविषयी आपण आज बोलणार आहे. तर मला असं वाटतं की आपण तुझ्या शाळेपासूनच्या दिवसांपासून किंवा तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड याच्याबद्दल बोलूया थोडंसं. कारण काही वेळेला सगळ्या कलेची किंवा व्यवसायाची किंवा आपल्या एकूणच करिअरची मुळं ही घरात असतात. तर असं काही तुझं होतं का? मुळात पहिल्यांदा तुम्ही मला इथे बोलवलं, सागा क्रिएशनचं मी मनापासून आभार मानते आणि तुमचेही. आणि माझ्या ब्रँडबद्दल, माझ्या कामाबद्दल मला बोलायची संधी दिली ते त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर मुळात म्हणजे ह्या गोष्टीकडे मी माती कामाकडे, पॉटरीकडे कशी वळले, त्याची सुरुवात कुठे झाली हा खरं तर एक म्हणजे मी पण हा विचार खूपदा करते की सुरुवात अशी कुठे होऊ शकते त्याची. लहानपणी आपल्या आजूबाजूला मुळात आपण लहानपणापासूनच आपण शोधत असतो की मला काय बनायचंय, हे कुठेतरी एक बॅक ऑफ माइंड आपलं सुरू असतं. त्यामुळे आपलं ऑब्झर्व करणं पण चाललं असतं. त्यात मग आपल्या मनाला आपल्याला कुठल्या गोष्टीचं अट्रॅक्शन वाटतंय, कशाची ओढ वाटते, कशात इंटरेस्ट वाटतोय, या गोष्टी पहिल्यांदा येतात. त्यानंतर मग कशातून पैसे मिळतील हा विचार खूप नंतर येतो, तो लहानपणी येत नाही. जसं तो माझाही नव्हता आलेला बरीच वर्ष. पण घरात मातीकाम असं करणारं किंवा पॉटरीची बॅकग्राऊंड काही नव्हती कोणाचीच. कारण माझे वडील, माझा काका दोघं सरकारी, आमची जॉईंट फॅमिली होती, सरकारी नोकरीत होते घरात. पण माझा काका चित्रकार आणि कवी आहे. तर त्याला चित्र काढताना बघून एक चित्र आपल्याला मोठं झाल्यावर चित्र काढता येऊ शकतं या गोष्टीचं, म्हणजे हा एक हे असू शकतं, हे काम म्हणून पण आपण करू शकतो, ह्या गोष्टीची जाणीव कुठेतरी होत राहिली. आणि मग मी 10वी नंतर ड्रॉइंग कॉलेजला ऍडमिशन घेतली. तर पुण्यात अभिनव कला महाविद्यालयातनं मी कमर्शियल आर्ट्स केलं, ऍडव्हर्टायझिंग, आणि त्याचा बेस पेंटिंग, चित्रकला हा त्याचा बेस असतो. पण ऍडव्हर्टायझिंग मध्ये मग नंतर त्यात तो एक डिप्लोमा आहे 4 वर्षाचा, तो मी पूर्ण केला. तर तिकडे वळण्याचं पण कारण आणखी एक इंटरेस्टिंग, मला स्वतःला असं परत मागे बघताना असं वाटतं की मुळात मला अभ्यासाचा, म्हणजे मी होते अगदी पहिल्या 3, 4, 5 मध्ये कायम यायचे शाळेत असताना 10वी पर्यंत. पण तरी मला समहाऊ एका 9वी 10वीत, 8वी 9वी 10वीत मला गणितची भयानक भीती बसली आणि मी ठरवलं की मला शिकायचंच नाहीये 10वी आता बाहेर. म्हणजे की मी म्हणजे अक्षरशः घरात असं विचारायचं की किती शिकावं लागतं, म्हणजे असं होतं. त्यामुळे असं कुठेतरी एक ठरलं होतं की बास आता मला गणित नकोय, नसेल अशा ठिकाणीच मी काहीतरी शोधते. आणि त्यामुळे कदाचित मी ते म्हणजे तो एक स्ट्रॉंग असा कारण ते एक असू शकतं की मी ड्रॉइंग कॉलेजला जाण्याचं निवडलं. आणि तिथे गेल्यानंतर मग
ते पण खरं तर ते सोपं नव्हतं की हे नाही म्हणून हे असं कधीच नसतं. ते जे आहे ते पण एक वेगळंच चॅलेंजिंग वर्ल्ड होतं. कारण चित्रकलेच्या परीक्षा आधी मी त्यासाठी दिल्या होत्या, इंटरमिजिएट एलिमेंटरी असं. तर त्यात तुम्हाला चित्रकलेचा अभ्यास असतो, मुळात हिस्ट्री असते, चित्रकलेशी शिल्पकलेशी वेगवेगळे प्रकार हा, म्हणजे अभ्यास हा कुठे चुकत नाही, फक्त त्यात गणित नव्हतं आणि मी खुश होते. आणि तर अशा पद्धतीने मी ड्रॉइंग कॉलेजला गेले आणि मग तिथे पेंटिंग की कमर्शियल आर्ट असं 2 पर्याय माझ्या समोर होते त्यानंतरही. तर त्यात पण परत कुठेतरी एक असं वाटत होतं की पेंटिंग जे आहे त्याच्यात खूप वर्ष आपल्याला एस्टॅब्लिश व्हायला लागतील आणि मग कमर्शियल करताना आपण पेंटिंग पण करू शकतो. म्हणजे मी चित्र तेव्हा काढतच होते, करिअर करता येईल, लवकर पैसे मिळवायला लागू, आता लवकर सुरू होईल, हा पण एक विचार होता कमर्शियल आर्ट्स निवडण्यामध्ये. त्यामुळे मग तो डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर मी 10 वर्ष जवळपास ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम करत होते आणि म्हणजे काही जाहिरात एजन्सीज पुण्यातच होते मी मोस्टली, पुण्यातल्या जाहिरात कंपन्या, काही डिझाईन स्टुडिओ आणि त्यानंतर मग मी फ्रीलान्स करत होते बरेच वर्ष. तर मोस्टली प्रिंट मीडिया, रेडिओ, टीव्ही कमर्शियल असं बरंच काम मी त्या काळात त्या 10 वर्षात केलं. तर ती खरं तर माझी अशी छान चालली होती, सगळी कामं, नोकरी, पैसे मिळणं आणि असं सगळं सेट होतं. काइंड ऑफ कॉर्पोरेट काम होतं. हा, कॉर्पोरेट, जशी क्लायंटची गरज असेल त्यानुसार डिझाईन करून देणे. त्यात माझ्या क्रिएटिव्हिटीला मला काय वाटतंय म्हणून मी हे करते वगैरे, तो भाग 20% होता. म्हणजे ते डिझाईन स्किल जे काय होतं तिथेच मला माझी कला दाखवायला वाव होता. मोस्टली 80% तुम्हाला कस्टमर, क्लायंट ज्याला जे हवंय त्याच्या प्रोडक्टची जी गरज आहे त्यानुसार ते डिझाईन करावं लागतं. तर ते मला काही वर्षांनी, एक 8-10 वर्षांनी मला त्याचा कंटाळा यायला लागला. आणि समहाऊ माहित नाही, पण मला असं वाटतं की आपल्या समोर ना आपोआप अशा अपॉर्च्युनिटीज यायला लागतात. म्हणजे असं मी स्वतः असं खूप संकेत किंवा इंट्युशन या गोष्टी अशा मला नंतर खूप विश्वास बसायला लागला त्याच्यावर की. तर त्या दरम्यान यशवंतराव आर्ट गॅलरीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं. माणगाव जवळ आकार, इंदापूर म्हणजे गाव आहे तिथे, आकार पॉट आर्ट म्हणून एक स्टुडिओ आहे. तर राजेश कुलकर्णींचा तो आहे पॉटरी स्टुडिओ. तर त्यांनी तिथे प्रदर्शन भरवलेलं होतं त्यांच्या सगळ्या बनवलेल्या वस्तूंचं. आणि त्यात मिनिएचर स्कल्पचर्स आणि छोटे मिनिएचर पॉट्स आणि बऱ्याच मातीच्या याच्यात खूप वेगवेगळे आकार, एवढ्या पॉसिबिलिटीज, त्याचं बेकिंग टेम्परेचर्स वेगवेगळे, त्यातनं मिळवलेले इफेक्ट्स. आणि मुळात त्यांनी मातीवर बरंच काम केलं होतं. मातीचं तो मी एक एक्सप्लेन करतेच पुढे. क्ले बॉडी म्हणजे मातीचं जे एक मिश्रण असतं त्याच्यावर त्यांनी बरंच काम करून वेगवेगळ्या क्ले बॉडीज डेव्हलप करून प्रयोग खूप केले होते. त्यामुळे त्या शक्यता एवढ्या असू शकतात हे मला पहिल्यांदा कळलं खरं तर. आणि एक ट्रॅडिशनल कुंभारकाम आपल्याला माहिती असतं, पण स्टुडिओ पॉटरी हा जो भाग होता तो मला तेव्हा इंट्रोड्यूस झाला खरं तर. आणि मग त्यानंतर मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही दोघींनी इंदापूरमध्ये आकारमध्ये जाऊन आम्ही तिथे राहून त्यांच्या रेग्युलर त्यांचं जे काम चालू होतं त्यातच आम्ही त्यांच्याकडनं शिकत राहिलो. एक 8-10 दिवस पहिल्यांदा आम्ही गेलो होतो. तो असा कोर्स नव्हता तेव्हा त्यांचा काही डिझाईन केलेला. आता त्यांनी खूपच प्रोफेशनल कोर्सेस पण सुरू केले. पण तेव्हा मग तिथे ऍक्च्युली मी पहिल्यांदा शिकायला सुरुवात केली की प्रॉपर शिक्षण माती कामाचं जे असतं ते. आणि तेव्हा पण माझा ऍडव्हर्टायझिंग मधला जॉब चालू होता, नोकरी चालू होती. तर मग मी शनिवार रविवार पॉटरी, आता दुसरं काहीच नाही म्हणून शनिवार रविवार ठरवून ते काम नाही पुण्यातच करायचे. त्याच्या पुढची गोष्ट आणखी अशी होती की म्हणजे जिद्द माझी किती आहे हे मला तेव्हा कळलं की आपल्याला या गोष्टीचं खरोखर
आपण करायचं आहे determined असू शकतो. की नुसतं हॉबी लेवलवर नाहीये हे मला कळत होतं की हे आपल्याला खूप जास्त आवडतंय करायला. तर ह्या सगळ्या वस्तू भाजाव्या लागतात, बेक करायला लागतात. त्याची एक विशिष्ट फर्नेस असते, ते विशिष्ट टेम्परेचरला विशिष्ट पद्धतीने सगळं बेकिंग करायला. ते मॅन्युअल असतं, मॅन्युअल असतं. आता त्याच्यात बरेच सेटिंग केलेले फर्नेस पण असतात की तुम्ही सेट करून ठेवू शकता आणि मग ते 10-11 तास, 12 तास, 15 तास ते चालू राहतं सगळं. तर तेव्हा तर तो एक वेगळा शिकण्याचा भाग होता. ते असं नुसतंच आणली भट्टी, घेतली विकत, लावली तसं होत नाही त्यात. तर मी इथे पुण्यात तेव्हा कोणताच, म्हणजे पुण्यात काही होते पॉटरी स्टुडिओ, पण कोणी पॉटर तुमच्या वस्तू बेक करून द्यायला तयार नव्हता. तर त्याचं कारण आणखी एक वेगळं होतं की प्रत्येक मातीचं एक मेल्टिंग टेम्परेचर असतं. प्रत्येक पॉटरनी स्वतःची एक माती तयार केलेली असते वेगवेगळे मिश्रणाने. ती कुठल्या टेम्परेचरला मॅच्युअर होते किंवा तर ते प्रत्येकाचं वेगवेगळं त्याने त्याच्यात अभ्यास करून ते तयार केलेलं ठरवायला पाहिजे. तर मी एका पॉटरकडनं माती आणली, दुसऱ्याच्या भट्टीत जर ती भाजली, ती मेल्ट झाली तर ती भट्टी खराब, फर्नेस खराब होऊ शकते. तर त्यामुळे पुण्यात कोणी मला फार एंटरटेन करत नव्हतं आणि मी खूपच नवखी होते. म्हणजे मी अगदीच नवीन होते, त्यात मला खूप गोष्टी माहित नव्हत्या तेव्हा. मग मी इथनं सगळं ते त्याचं वस्तू ज्या आठवडाभर, महिनाभर केलेल्या आहेत त्या सगळ्या मी बॉक्समध्ये पॅक करून वाळलेल्या सगळ्या वस्तू, मग लाकडाच्या वखारीतनं आम्ही भुसा आणायचो, मग न्यूजपेपरचे बोळे, तो भुसा, असं सगळं पूर्ण त्याला त्या वस्तू अशा नीट पॅक, हा अगदी त्या पॅक करायच्या बॉक्समध्ये घट्ट सगळं नीट व्यवस्थित पॅक करून लाल बसनी आम्ही माणगाव पर्यंत जायचो, मी आणि माझी मैत्रीण. आणि तिथून मग टमटमनी त्यांच्या स्टुडिओला. तर मला खूप जण म्हणायचे की अडलंय का काही एवढं, की एवढा खटाटोप करून तू तिकडे ते घेऊन जातेस. आणि पण ते इतकं आतनं मला असं धडका द्यायचं ना की नाही, मला हे करायचंय मातीत, मला हे करून बघायचंय आणि ते सगळं मला बेक करून हवंय. मग अनेक वस्तू जाताना तुटायच्या तिकडे घेऊन जाताना, किंवा तिथे भट्टीत पण काही वेळेला आपल्याला रिझल्ट माहित नसतात की बनवताना कुठेतरी काहीतरी आलेला ताण तो भट्टीमध्ये फायरिंगच्या वेळेला जास्त, त्यामुळे ते फुटू शकतं. तर असं आमचं प्रयोग आणि चुकणं आणि शिकणं अशा पद्धतीने झालं माझं जे झालं ते. त्यानंतर राजेश सरांनी खूप मला इन्सिस्ट करून कालाघोडामध्ये पॉटर्स मार्केटमध्ये पार्टिसिपेट करायला लावलं. तिथे मी पार्टिसिपेट केलं, माझ्या वस्तू पहिल्यांदा अशा मोठ्या प्रमाणावर मुंबईत, आणि ते इतकं आवडलं. तिथे माझ्या सगळ्या वस्तू संपल्या आणि मला खूप पैसे मिळाले. आणि मग ते सगळे पैसे घेऊन मी फर्नेस घेतली इथे पुण्यात. मधल्या माझ्या एका मैत्रिणीची छोटीशी जागा होती, गाळा होता छोटा, तिथे अगदीच छोटा होता म्हणजे तो. तर तिथे फर्नेस, मी आणि थोडीशी माती एवढंच आम्ही मागायचो, सुरू केलं. तिथे मग मी काम सुरू केलं. त्यात काहीही खरं तर माझं कमर्शियल असा काही तोपर्यंतही विचार नव्हता. म्हणजे मी खरं खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केलेली होती, पण तरी ते तेव्हा पण माझं एक्सपेरिमेंटल लेवलवरच सगळं सुरू होतं. पण आता मला उठून तिकडे जाण्याची गरज नव्हती. आता मी इकडे काम करू शकत होते. म्हणजे अगदी छोटा का होईना, पण तो असा माझा स्टुडिओ पहिला तिथे तो तयार झालेला होता. अशा पद्धतीने काम सुरू झालं. मग हळूहळू ब्रँड आकाराला आला, मृत्तिका आर्टिफॅक्ट. मग मी पुण्यात पण काही छोटी छोटी प्रदर्शनं केली. आणि तर तेव्हा पण माझं जे काम होतं ते मला आता असं वाटतंय, म्हणजे थोडं स्कल्प्टिंग जास्त त्याच्यात आर्ट फॉर्म्स किंवा असं होतं की मी मला जे आवडतंय ते लोकांना विकूया अशा पद्धतीने करत होते काम. त्यात लोकांना काय आवडतंय, लोकांना काय परवडतंय, लोकांना काय घरात ठेवायला आवडेल याचा विचार नव्हता. आता मी हे केलंय, ही माझी कलाकृती आहे असं आपल्याला ते एक असतं की मी मला वाटेल ते करणार, मग लोक घेतील तर घेतील असं तेच असतं. तर ते चालू होतं. नोकरी पण चालू होती मग? हो, नोकरी म्हणजे मी तेव्हा फ्रीलान्स करायला लागले होते आणि मग हळूहळू मी ते पण बंद केलं बऱ्यापैकी. आणि काही प्रदर्शनं आणि मग छोट्या छोट्या ऑर्डर्स लोकांच्या कस्टमाइज की त्यावर काम सुरू केलं. तर तेव्हा पण माझं खूप लिमिटेड, म्हणजे मला
हवा तसा रिस्पॉन्स हवा तसा इन्कम त्यातनं होत नव्हतं. आणि कन्फ्युजन परत तेच होतं की आपल्याला आपल्यासाठी करायचं असेल काम तर मग त्यातनं फार पैसे मिळणार नाहीत, आणि लोकांसाठी करायचं तर ते मार्केट काय आहे, म्हणजे इतकं वेगळं माध्यम होतं की ऍडव्हर्टायझिंग मध्ये मला आता माहिती होतं आपला क्लायंट कोण आहे, आपण कोणासाठी काम करू शकतो, त्यात कॉन्टॅक्ट डेव्हलप झालेले होते, तयार झालेले होते. पण यात तयार कसं करायचं, कोणाला विकायचं, आपण कसं विकायचं, तर इथपासनं बरेच प्रश्न होते. पण मग मी प्रदर्शनं छोटी छोटी करत राहिले, काही क्राफ्ट फेअर, काही असं वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये, आणि मग लोकांसमोर काम जाणं आणि त्यातनं लोकांना कळणं की हे असं असं असू शकतं. तर मग त्यातनं हळूहळू मला पण कळत गेलं की आपली कुठली प्रोडक्ट्स विकली जातात, आणि मग ते सुरू झालं की एका प्रोडक्टचं मल्टिपल करत राहणं. म्हणजे आता माझ्या मेंढ्या असतात छोट्या किंवा पेन स्टँड असतात, तर एका वेळेला 50 करायचेत आपल्याला, एका वेळेला 100 करायचे. म्हणजे तो कारखाना स्टाईलने काम सुरू झालं माझं. पण कारखाना जे म्हणजे आपण ट्रॅडिशनल पॉटर्स ज्या प्रमाणात करतात तेवढं माझं नव्हतं. माझं स्टुडिओ पॉटरी लेवललाच होतं की ते लिमिटेड एडिशन असायची प्रत्येकाची, पण ते मल्टिपल करणं सुरू झालं थोडक्यात. आणि तिथे कंटाळा यायला येऊ शकतो असं माझ्या लक्षात यायला लागलं की आपण परत तेच करतोय की. पण मग लक्षात आलं सगळ्याच्यात की तो एक मधला रस्ता आपल्याला कुठेतरी शोधावा लागणारच आहे, की फक्त हॉबी लेवलवर हे सेटअप आणि हे सगळं परवडणारं नव्हतं. की म्हणजे मला कोणीतरी जर स्पॉन्सर असेल की तू कर काम फक्त, तर मग तसं नव्हतं. मला त्यातनं पैसे मिळवायचे होते, माझं घराला हातभार लावायचा होता मला. त्यामुळे मला ते परवडणारं नव्हतं सगळं फक्त हौशी लेवलवर काम करणं. त्यामुळे मग मी ते निवडलं की माझी डिझाईन्स या माणसाला मी बनवलेली एक वस्तू त्यांना जर 50 हव्यात तर त्या मी करते, कारण ते माझं आहे, ते मला करायला आवडतंय. मग मी ते हाताने करते. मी मोल्ड्स खूप कमी वापरते, खूप गोष्टी मी हातानेच करते. त्यामुळे माझ्या कॅरेक्टर्स मध्ये त्यातले जे प्राणी असतात छोटे किंवा ज्या वस्तू असतात त्या प्रत्येकाला एक स्वतंत्र आयडेंटिटी राहते. म्हणजे जरी ते मी 50 पोती केली किंवा 50 मेंढ्या केल्या, 50 ते काय म्हशी केल्या, तरी त्याच्या प्रत्येक आयडेंटिकल नसतील, त्या एकसारख्या दिसत नाही. त्यामुळे त्याला एक थोडासा मला समाधान असतं की मी काहीतरी क्रिएटिव्ह केलंय, आणि त्यातनं मग पैसे पण मला चांगले मिळायला लागले हळूहळू. आणि शिवाय मी वर्कशॉप्स पण घेत होते. असं करत करत ते खूप प्रायोगिक लेवलवर पहिली 2 वर्ष सगळं चाचपडण्यात गेली. आणि मग त्यावेळेला म्हणजे तुझी इन्व्हेस्टमेंट आणि तुझं तुला मिळणारं इन्कम हे कम्पॅरेटिव्हली थोडंसं इम्बॅलन्स असेल ना त्यावेळेला? हो, इन्व्हेस्टमेंट पहिली जी बेसिक इन्व्हेस्टमेंट होती ती खूप जास्त होती मला त्या मानाने. मला फर्नेस जी होती ती इलेक्ट्रिक फर्नेस मी घेतली. त्यात बरेच प्रकार असतात. वूड फर्नेस असतं, वूड फायरिंग असतं, म्हणजे गॅस फर्नेस असते. मला जागा माझी जी होती, नंतर मला जी एक जागा मिळाली ते छोटं होतं, त्यामुळे मला तिथे गॅस आणि प्रत्यक्ष आगीशी असं मला तर तेवढं शक्य नव्हतं सगळं मॅनेज करणं. म्हणजे वूड फायर शक्य नव्हतं. वूड फायर म्हणजे ट्रॅडिशनल पद्धतीने जे लाकूड टाकून करतात ते, तर ते सगळंही आता शहरात शक्य नाहीये. आणि तर असं करत मला तर इलेक्ट्रिक फर्नेसचा पर्याय बरोबर वाटला, योग्य वाटला त्यावेळेला. म्हणून मी ती एक फर्नेस, त्याच्यात मेजर इन्व्हेस्टमेंट होती माझी. त्यानंतर व्हील असतं, पॉटरी व्हील असतं. माती जी असते ती माती आपण अशी अंगणातली आणून नाही करू शकत, ती वेगळी माती असते. तर मातीचे वेगवेगळे मला त्यात पण मी खूप चाच पडले खूप दिवस, की मला प्रॉपर सोर्स मिळत नव्हता. आणि इतकं कॉम्पिटेटिव्ह असतं ना की असं म्हणजे किराणावाल्याकडे आपण जर जाऊन म्हटलं तू कुठून आणतोस तुझा सगळा माल विकायला, तर तो नाही सांगणार. तसं मला असं माझे कॉन्टॅक्ट, माझे सोर्सेस मलाच तयार करायला हवे, असं ते मला, आणि त्याच्यावर प्रयोग करत राहायला. मग ते आणि ते कन्सिस्टंटली माती प्रोव्हाइड करणारा माणूस कोणीतरी असणं, आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्या मग शोधत गेले, त्या सापडत गेल्या.
आणि ते म्हणजे हातपाय मारलं की सापडतं असं असतं ते. तर आता जी मी माती वापरते ती बनारसहून येते. मधल्या काळात तर मला एक स्पेनची एक माती मिळाली होती, म्हणजे एका ठिकाणी. तर स्पेनवरनं ती इम्पोर्ट व्हायची आणि पूर्ण तयार भिजवलेली पॅक माती यायची आणि ती इथल्याच मातीच्या किमतीत मला मिळत होती. पण मग ती खूप लिमिटेड काळ मला मिळाली. असं असं काहीही होत होतं, म्हणजे कुठूनही मी शोधत होते. एकदा कुंभारवाड्यातनं आणली, एकदा कुठून तरी कळलंय तिथून आणली. मग आता अनेक वर्षात आता मला एक सोर्स, माझा रिसोर्स मिळाला आहे आता. ते थोडं सेटल मिळतंय त्या लेवलवर. आणि मला असं वाटतं की ते हळूहळू त्या लोकांकडनं पण तुझ्यापर्यंत अप्रोच होत असतील ना, कारण त्यांना आता हळूहळू कळत असेल की, म्हणजे कळलं असेल त्या दरम्यान की ही बाबा या व्यवसायात उतरली, आता व्यवसाय एक्झॅक्टली तेच. त्यामुळे त्याचा पण एक थोडासा तो पण फरक, कारण ते नाही म्हटलं तरी गिव्ह अँड टेकच आहे. खरंय नाही का? म्हणजे आधी मी 10 किलो मातीच आणायचे, आता मला 1000 किलो माती लागते. त्यामुळे सगळी बनारसवरून येते. म्हणजे ऑलमोस्ट सगळी बनारस. बनारस एक्झॅक्ट नाही, पण म्हणजे उत्तर प्रदेशच्या आसपास. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? ती माती गंगेच्या खोऱ्यातली असते, तर ते पण असतं आणि तो गाळ असतो ऍक्च्युली, आणि तो अनेक वर्षाचा मुरलेला गाळ ना, त्यामुळे तिच्यात लवचिकपणा खूप असतो. आणि त्याचा जो रंग असतो तो म्हणजे सिंगल क्ले असते ती, त्याच्यात काहीही मिसळलेलं नसतं, दुसरे केमिकल्स नाही किंवा काही नाही. तरी पण तो फक्त भाजण्याने तो रंग, जो लाल सुंदर रंग जो येतो, त्याचं जे फिनिशिंग असतं करताना, त्याची जी इलॅस्टिसिटी असते, ते सगळं मला महत्वाचं असतं म्हणजे काम करताना. आणि मी जे काम निवडले ते डेकोरेटिव्ह लेवलचं आहे, त्यासाठीची माती मला खूप फाईन लागते. आपल्याकडे ट्रॅडिशनल कुंभार जे काम करतात त्यात मग ते त्यांना म्हणजे ती जी भांडी किंवा कुंड्या ह्या गोष्टी बनवतात, त्यासाठी त्यांना खूप फाईन मातीची गरज नसते. त्यामुळे त्यात ते बऱ्याच गोष्टी ऍड करतात, म्हणजे शेण किंवा लाकडाचा भुस्सा, अशा गोष्टी त्या ऍड करून त्या मातीला त्या ग्रेनी करतात ते. पण मला मी जी माती वापरते ती फाईन माती, तर ती मला त्यामुळे तो फायदा होण्यासाठी. आणि पण ती तुला मळायला लागते का माती? हो, म्हणजे तुझं काम कसं चालतं आता, म्हणजे तू जी प्रोसेस सांग की माती आणली, आता त्याच्यानंतर पुढे माती भिजवायला लागते एक तर पूर्ण ती. तर ती माती भिजवणे हे एक म्हणजे फायनल प्रॉडक्ट बघताना आपल्याला लक्षात येत नाही, पण खरं तर हे खूप कष्टाचं काम आहे. म्हणजे मी नोकरीचा कंटाळा आला म्हणून का, तर मला आता कष्ट काम आणि असं थोडंसं एक होतं की मला कंटाळा आला, ते कोणासाठी तरी काम करायचं, मी माझं करते, माझ्यासाठी मी कष्ट करीन. पण ते माझे कष्ट माझे चौपट वाढलेले आहेत ह्या कामात. कारण मला माती भिजवणं, त्यानंतर ती एक विशिष्ट भिजली की तिला वाळवून मग ती मळून ठेवून देणं, ती मळलेली माती बरेच दिवस राहते. मग ती तिच्यापासून वस्तू तयार करणे, त्या परत वाळणं, विशिष्ट पद्धतीने त्या वाळवायला लागतात, उन्हात ठेवून त्या वाळवता येत नाही. त्यामुळे मग भट्टीत ठेवायच्या. मग त्या पूर्ण ड्राय झाल्यानंतर त्यांचं बेकिंग, त्याची जी विशिष्ट भट्टी फर्नेस असते त्यात ते विशिष्ट टेम्परेचरला, आता मी जे करते काम ते माझं साधारण 1000 डिग्री सेल्सिअसला जातं. तर हे माझं अर्धनवेअर मध्ये मी मोस्टली काम करते. पॉटरीमध्ये 3 प्रकारचं, साधारण 3 ते 4 प्रकारचं वेगवेगळे टेम्परेचर्स असतात. तर त्यातल्या त्यात 1000 डिग्री हे सगळ्यात कमी असू शकतं. त्याच्या पुढे मग सिरामिक, आणखी पोर्सिलिन, असं सगळं. म्हणजे ते टेम्परेचरवर ठरतं. टेम्परेचर आम्ही सिरामिक बघतो, पोर्सिलिन बघतो, हे सगळं टेम्परेचर. माती वेगळी असते, त्याच्या ग्लेजेस असतात. मी आता ग्लेज मध्ये खूप काम करत नाही, मी खूप प्रमाणात लिमिटेड याच्यातच ग्लेजेस वापरते. मोस्टली मी अर्धनवेअर टेराकोटा मध्येच काम करते. सिरामिक्स मध्ये आणखी रंग आणि ग्लेजेस, म्हणजे एक वेगळा भाग आहे, तर तो पण मी करते. पण मी ते अजून खूप त्यात शिरले नाही, म्हणजे किंवा मला त्याच्यात शिरावंसं वाटलं पण नाही. असं समाव मला तो एक रस्टिक आणि अर्धन अशा याच्यात अजून मी रमली आहे. कदाचित पुढच्या 2 वर्षात आणखी त्यात पण एक होईल सुरू काम. तर आणि ही माती मळायची म्हणजे ऍक्च्युअल तुला, म्हणजे आम्हाला खरं आमच्या दृष्टीनं माती मळणे म्हणजे तो सिनेमात बघितलेलं दृश्य,
ते संत गोरा कुंभारच्या सिनेमात ते खाली माती ठेवून असा तो चिखल तुडवतोय, असं काहीतरी आहे ते तुमच्या या पॉटरीच्या ह्याच्यातलं. ते ती प्रोसेस काय असते? माती मळायला लागते, म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणताय तसं. ते गोरा कुंभार अंगणात चिखल केलेला. आता जे कुंभार ट्रॅडिशनल असतात त्यांच्याकडे घरोघरी आपल्याला हे चित्र दिसतं, तर त्यांच्याकडे अख्खं घर त्याच्या भोवती असतं. घरातली लहान मुलं बायका स्वयंपाक करून तिथे माती कामाला बसलेल्या असतात, घरातली पुरुष मंडळी तेच करत असतात. त्यांचं प्रोडक्शन खूप मोठ्या लेवलवर असतं. ते पणत्या, सुगडी, मडकी किंवा माठ अशा गोष्टींमध्ये खूप प्रमाणात जे देणं असतं ते काम तिथे चालतं. पण आता मी जे काम करते ते स्टुडिओ पॉटरी आहे, त्यामुळे माती मळणे, माती भिजवणे, गाळणे, त्याच्या वस्तू बनवणे हे त्याच पद्धतीने असतं, पण प्रपोर्शन मध्ये कमी असतं त्या मानाने. म्हणजे माझ्या एवढ्या प्रमाणात मी वस्तू बनवत नाही, आणि माझ्या ह्याच्यात फिनिशिंग आणि थोडंसं डिझाईन, एस्थेटिक ह्या गोष्टी जास्त आपण त्याच्यावर विचार केलेला असतो. कुंभार कामात त्यांना एवढा वेळ नसतो, ट्रॅडिशनल कुंभार कामात, म्हणजे की एक एवढं फिनिश प्रोडक्ट आणि त्याच्यात ते तेवढा वेळ नसतो. त्यामुळे कामाची पद्धत जरी सारखी असली तरी मला ते एवढ्या प्रमाणात नाही करायला लागत. हा मोस्टली माझं थोडं मी एकदा छोट्या वस्तू होम डेकोर साठी अशा पद्धतीने करते. त्यामुळे पद्धत म्हणजे स्टेप्स सगळे त्याचे टप्पे जरी सारखे असले तरी प्रमाण कमी आहे, आणि थोडं आणखी प्रपोर्शन मध्ये माझ्या वस्तू मी कमी प्रमाणात करते. आता आपण म्हणजे मला आता ते ऐकताना असं वाटलं की प्रमाण जरी कमी असली पण तू ह्या सगळ्याला मशीन्स वापरतेस, मळणी हे करणं? मी मशीन नाही वापरत, म्हणजे काही पॉटरी स्टुडिओज मध्ये आता लोक मशीन वापरतात. तिकडे डिपेंड, म्हणजे परत की तुमचं मार्केट काय आहे, तुम्ही आता किती याच्यावर प्रमाणात प्रोडक्शन करताय. माझा स्टुडिओ छोटा आहे त्यामानाने अजून बराच, म्हणजे मी तो ठेवलाय कदाचित, मला तो आता त्या लेवलवर मला ते त्यात तुला शक्य आहे त्यामुळे. पण त्यात माती मळण्यासाठी मशीन्स असतात, माती म्हणजे लाटण्यासाठी मशीन असतात, त्याच्या कॉईल पॉटरी, स्लॅब पॉटरी असे स्टुडिओ पॉटरी मधले काही टेक्निक्स आहेत. तर त्या सगळ्या टेक्निक मध्ये काम करण्यासाठी आता खूप प्रकारची मशीन्स असतात. मी मशीन जर म्हटलं तर त्यातल्या त्यात फक्त पॉटरी व्हील, इलेक्ट्रिक व्हील वापरते. अजून बाकी सगळ्या गोष्टी मी मॅन्युअलीच हातानेच करते. आणि हे आता आपण तुझा जो पॉटरी स्टुडिओ आहे तर असे पुण्यात किती आहेत साधारण? पुण्यात आता तर खूप प्रमाणात आहेत, ऍक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात पुण्यात आहेत. मला माझ्या अंदाजे कमीत कमी 40-25 ते, पण ते खरं सांगायचं तर असं सगळे कमर्शियल म्हणजे हॉबी लेवलवर मोस्टली वर्कशॉप्स कंडक्ट करणारे, हॉबी लेवलवर जे शिकवणारे आहेत त्या लेवलवर काम करणारे मला माहिती आहेत. बाकी कमर्शियल लेवलवर काम करणारे तर आहेतच, म्हणजे बरेच आहेत. म्हणजे हो, सिनियर आहेत काही जण, खूप ते खूप चांगलं काम करतात सिरॅमिक्स मध्ये आणि पॉटरी मध्ये. आणि आता जो तू स्टुडिओ म्हणालीस माणगावचा राजेश कुलकर्णींचा, तो पूर्णपणे ते बेसिक्स आहेत का, म्हणजे तुमच्या क्षेत्रातलं? हो, त्यांचं काम बेसिक आहे. हो हो, म्हणजे त्यांनी खूपच छान पद्धतीने टेराकोटा जे आहे त्याला एक वेगळी आयडेंटिटी मिळवून दिली. तोपर्यंत आपल्याकडे पॉटरी म्हणजे खरं सांगायचं तर सिरॅमिक, स्टोनवेअर ह्या गोष्टी एक उच्च वर्गीयांच्या घरातच जास्त बघायला मिळतात. कारण सिरॅमिकचे मग्स आणि हे त्याच्यावर जेवढं काम केलेलं असतं ते घरोघरी आपण रोज चहा प्यायला ते नाही अफोर्ड करू शकत साधे मध्यमवर्गीय लोक. त्यामुळे पॉटरीचा एक हे होता, स्टँडर्ड होतं. त्यामुळे ते शिकणारे लोक पण त्यात खूप दोन प्रकारचं होतं. एकतर एकदम कुंभार लोक जे
ट्रॅडिशनल काम करतात, पद्धतीने अगदी कमी पैशांमध्ये वस्तू विकतात. ओके. नाहीतर सिरामिक स्टोनवेअर जो आणि अगदी ती फॅशन म्हणून पण ते आलं असेल, तो एक ट्रेंड ट्रेंड आणि एक असं क्लास डिफाईन करण्याचं एक्झॅक्टली स्टेटमेंट सारखं असं थोडं. आणि आता मला वाटतं तुझी पॉटरी मात्र थोडीशी तुझ्यासारख्यांची जी काम आहे ते थोडस मध्यमवर्गीयांच्या घरात पण चाललंय आता, हो, नाही का? म्हणजे मला पण म्हणजे मी राजेश सरांकडनंच इन्स्पायर होऊन ते खूप मला लक्षात आलं की लोकांना वस्तू हव्या आहेत पण जर त्यांना ते विकत नाही घेता आल्या तर काय फायदा त्याचा? तर मग काय उपयोग. ते थोडस आता तुझं काम हे परवडनेबल प्लस क्रिएटिव्हिटी जाऊ शकेल अशा पद्धतीने. बरोबर. आणि मग राजेश सरांच्याकडे काही कोर्सेस चालतात याचे? राजेश सरांकडे आता ते रेसिडेन्शियल कोर्सेस पण असतात माणगावमध्ये. ओके. आणि तसे महाराष्ट्रात एकटेच आहेत शिकवणारे? महाराष्ट्रात खूप ठिकाणी आहेत. आता बरेच मुंबईत खूप आहेत. स्टुडिओ पॉटरी लेवलवर खूप आहेत शिकवणारे. त्यात बेसिक आपल्याला कोर्सेस आहेत अवेलेबल. पण तुम्हाला कोर्स करण्याआधी तुम्हाला ही क्लॅरिटी पाहिजे की तुम्हाला ते फक्त आता शिकून 4 वस्तू बनवून फक्त तेवढंच थांबायचंय का तुम्हाला ते पुढे व्यवसाय म्हणून करायचं आहे. तर जर ते व्यवसाय म्हणून करायचं असेल तर ती खूप लॉंग टर्म प्रोसेस आहे. ओके. आणि त्यासाठी मग मुख्य म्हणजे जागा असायला हवी तुमच्याकडे. बेसिक फर्नेस, व्हील, माती या गोष्टींमध्ये, लेबर त्याच्यात थोडी इन्व्हेस्टमेंट, मार्केटिंग मध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे या गोष्टींचा विचार तो करायला हवा की कोर्स कशासाठी आपल्याला करायचा आहे. मग त्यानुसार आपण निवडू शकतो की आपल्याला कुठे करायचं. तर अशा पद्धत पॉंडिचेरीमध्ये ऑरोविल म्हणून जे आहे खूप प्रसिद्ध आहे. तिथे सिरामिकचा खूप मोठा म्हणजे ते जे रेमिकर म्हणून आहेत तर त्यांनी ते सुरू केलेलं सगळं. तर तिथे ते गाव आहे अख्खं. हो, ते माहितीये. तर ते एक मी जे म्हणते की एक हाय क्लास मध्ये एक जी सिरामिक पॉटरी ते तिथे त्या पद्धतीचं काम आपल्याला बघायला मिळतं. त्याशिवाय भद्रावतीला, चंद्रपूर जवळ जे भद्रावती म्हणून आहे तिथे खूप त्यांनी सगळं ग्रासरूट लेवलवरच्या लोकांना घेऊन गावागावांमधल्या बहुतेक मला वाटतं ते खादी ग्रामोद्योग वगैरे अशा सरकारी याच्यावर होतं, ते तत्वावर चालत होतं. तर तिथे एक वेगळ्या पद्धतीचं पॉटरी विलेज आहे. उत्तर प्रदेशात खुर्जा पॉटरी, तिथे ते खुर्जा जे गाव आहे तिथे एक पॉटरीचं म्हणजे अशी गावच आहेत काही तयार झालेली की जी घरोघरी, म्हणजे आपण त्या गावात गेलो तर अशा काही भागांमध्ये असं घरोघरी काम चालू असतं. इतके कुंभार वेगवेगळ्या पद्धतीचं. बंगालमध्ये खूप प्रकारचं काम. तर असं. पण हे सगळे आता ही खुर्जा किंवा तू म्हणालीस बंगाल किंवा आता जे चंद्रपूर जवळचं भद्रावती, तर हे सगळे ट्रॅडिशनल काम करणारे लोक आहेत. ट्रॅडिशनल पद्धतीने. पण हे तुझ्यासारखं पण करतात ज्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असेल किंवा तो जो एक अस्थेटिक ते पण असतं. तो ऍक्च्युली प्रत्येकाला तो बॅलन्स साधावाच लागतो. जर तुम्ही यात ते जसं मी म्हटलं की तुम्ही फक्त हौशी लेवलवर नाही करू शकत. त्यामुळे त्यात एक प्रत्येकाची एक स्टाईल तयार झालेली आहे. भद्रावतीची एक स्टाईल आहे, खुर्जाची वेगळी आहे, पॉंडिचेरीची वेगळी आहे, तर बंगालमध्ये आणखीनच वेगळं आहे. तर दागिन्यांचा आणखीन एक वेगळा उपप्रकार आहे मातीचा. त्यात टेराकोटा दागिने, टेराकोटाचे दागिने असं. तर ते कनेक्टेड आहे. म्हणजे त्याच्यात ते माती हे माध्यम वापरून अनेक लेवल्सवर काम करता येऊ शकतं. खर तर तुझी मुलाखत मी घेण्यामागचं कारण, जनरली तुझं काम जे आहे ते खूप ट्रॅडिशनल सिस्टीम मधनं येतं, माती काम. आणि तू मात्र एका मॉडर्न ॲटमॉस्फिअर मधून या ट्रॅडिशनल सिस्टीम मध्ये स्वतःला फिट करत गेलीस, सामावत गेलीस. आणि त्याला एक मॉडर्न रूप आहे. म्हणजे ते मॉडर्न रूप तू आधी स्वीकारलंस आणि त्याच्याप्रमाणे तो व्यवसाय तुझा डेव्हलप होत गेला. तर आता हे याचं काही कॉम्बिनेशन करणारे लोक आहेत, म्हणजे ट्रॅडिशनल
काम जे कुंभारवाड्यामध्ये चालतं किंवा कुंभार या समाजाचं काम आणि तुझ्यासारखं स्टुडिओ पॉटरी असं थोडंसं कॉम्बिनेशन आहे कुठे? असे आहेत, जसं मी आता हेच सांगितलं पॉंडिचेरीमध्ये आहेत, तिथनं खूप जण निघालेत. शिवाय ट्रॅडिशनल समाजाचे असतील ना हा त्या ठराविक हो, पण पॉंडिचेरीमध्ये जे आहे ते मोस्टली सिरॅमिक स्टोनवेअर आणि त्यात मग आर्ट फॉर्म्स मध्ये म्हणजे त्याचं फक्त ते काही जण आहेत की जे फक्त जसं एक चित्रकार एक चित्र करतो ओके तसं ते एक एक पॉट करतात. तर पद्धत म्हणजे त्याचं जे टेक्निक आहे ते ट्रॅडिशनलच आहे, पण त्याची जी मांडणी आहे त्यातली डिझाईन्स आहेत ते मी म्हटलं की ते स्टुडिओ पॉटरी जो आहे हा कुंभार कामाचा मॉडर्न चेहरा आहे थोडक्यात, की तो एक मुखवटा आहे. खरं तर माझं प्रयोजन तुझी ओळख आज करून देण्यामागचं हे पण आहे की खरं तर तुझ्याकडून काही ट्रॅडिशनल घरांमधली जी मुलं आहेत त्यांनी थोडी इन्स्पिरेशन घ्यावी आणि त्यांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्याला मॉडर्निस्ट टच द्यावा. बरोबर, हा खरं जास्त माझं प्रयोजन आहे तुला आज तुझी ओळख करून देण्यामागचं. कारण मान्य आहे की तू प्रदर्शनांमधून किंवा वेगवेगळ्या आर्ट एक्झिबिशन्स मधून तुझं काम मांडत असतेस, पण आमच्या चॅनेल मार्फत आमचं प्रयोजन असं आहे की दोन्ही म्हणजे एक मॉडर्न टेक्नॉलॉजी मधून आलेलं जे काही शिक्षण आहे तर ते शिक्षण हे आहे, ते शिक्षणाचे पण काही आमचे इंटरव्ह्यू झाले आणि आज तुझा आहे ते पूर्णपणे ट्रॅडिशनल व्यवसाय, तू मात्र त्याला एक मॉडर्न चेहरा दिलास, आधुनिक चेहरा दिलास. तर त्यामुळे तुझं काम फार वेगळं आहे आणि ते वाखाणण्यासारखं आहे. मला आता फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की या संदर्भातलं एक टेक्निकल शिक्षण देणाऱ्या काही संस्था आहेत का अदर दॅन राजेश कुलकर्णी सरांच्या पॉटरी स्टुडिओ पॉटरीचं जे काही त्यांचे वर्कशॉप्स आहेत, तर अदर दॅन आता समजा मिनिस्ट्री कडून किंवा वेगवेगळ्या ह्या ज्या स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत तर त्याचं काही आहे असं शिक्षण मिळतं? हो, मुख्य इथे पुण्यात भारतीमध्ये काही प्रमाणात शिकवलं जातं, भारती विद्यापीठात आहे. मुंबईत जे मध्ये सिरामिकचा छान कोर्स वर्ष म्हणजे त्यांचा तो कोर्सच आहे. त्याशिवाय बऱ्याच युनिव्हर्सिटीज आहेत, म्हणजे बनारस मध्ये आहे, तिथे एक चांगला कोर्स आहे. सरकारी जी ड्रॉइंग कॉलेजेस आहेत त्या बहुतेक ठिकाणी सिरामिक आणि पॉटरीचे कोर्सेस चालतात भारतभरात सगळीकडे. म्हणजे त्याचा फायदा खरं तर म्हणजे ट्रॅडिशनल कुटुंबातल्या लोकांनी म्हणजे मुलांनी तरुण मुलांनी जरूर. आता मी जसं म्हटलं भद्रावती मध्ये पण ते ट्रेनिंग देतात. आणि आता तेच परत की त्यांना म्हणजे ज्यांना बेसिक पासून शिकायचं आहे ते हे मोठे कोर्सेस, तिथे वेळेची इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे, 3 ते 4 वर्षांचे आहेत काही कोर्सेस. मला वाटतं आता पुण्यात नाहीये, नवी मुंबईमध्ये DY पाटीलचं पण एक 6 महिन्यांचा काहीतरी कोर्स आहे. पण हे सगळं ज्यांना त्याच्यात लॉंग टर्म व्यवसाय म्हणून नाही तर हॉबी लेवलवर मग जर करायचं असेल तर जसं मी आता काही वर्कशॉप्स घेते 2 दिवसांचे, 1 दिवसाचे, 2 दिवसाचे असे घेणारे पुण्यात, मुंबईत, महाराष्ट्रभर खूप आहेत. तर मग मी असं युजली माझ्या स्टुडंट्सना मी सजेस्ट करते की म्हणजे आलं की पहिल्या दिवशी त्यांना तांब्या भांड बनवायचं होतं, जे मलाही ऑफकोर्स ते पहिल्यांदा माझी तीच अपेक्षा होती की मी आता आज व्हीलवर बसणार आहे आणि मी आजच छान फ्लावर वाज बनवणार आहे. तर मी सजेस्ट करते की आधी आपण 1 दिवसाचा करूया, माती कशी वळते, ती कसं काम होतं तिच्यात ते आपल्याला समजून घेऊ. त्यानंतर काही लोक माती शिकून गेल्यानंतर माती घरी घेऊन जाऊन घरी काम करतात. आपला त्यात पेशन्स किती आहे, आपण शिवाय ते आपल्याला विकता येतं का, ह्या सगळ्या गोष्टी जसं त्याचा सगळ्याचा विचार करून आपण त्या कोर्सेसना ऍडमिशन घेऊ शकतो. नाहीतर बेसिक म्हणजे एक त्याचं नुसतं इंट्रोडक्टरी लेवलवर जर हवं असेल तर छोट्या पॉटर्स कडे पण जाऊन आपण शिकू शकतो. आणि मी म्हटलं तसं जे आणि बनारसला जे काय आहेत युनिव्हर्सिटी, दिल्ली आहे, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत मुंबईत. आणि आता मला असं वाटतं त्याला मान्यता पण मिळायला लागली नाही या कामाला. खूप लोक या ह्याच्यात आता यायला लागले, काम करतायत. कारण आम्ही जेव्हा सोशल मीडियावर पाहतो तेव्हा ह्या वस्तू किंवा ह्या गोष्टी खूप येत आहेत.
तर त्याचा याचा अर्थ एक आता ट्रॅडिशनल कॉलेजेस किंवा ट्रॅडिशनल शिक्षण आणि तुमच्यासारखं काम करणारे ह्याचं हे म्हणजे मला वाटतं याचं प्रमाण सुरू आहे आता वाढण्याचं. फक्त मी माझा एक तो नेहमीचा पॅटर्न आहे की तुला काही आयडिया आहे का की या कामाचं भारतातलं स्वरूप आणि परदेशातलं स्वरूप, तर हे कसं आहे ते कम्पॅरेटिव्हली कितपत काय म्हणूया ऍक्सेप्टेड आहे, प्लस त्याच्यासाठीचं मार्केट आपल्याकडे कसं आहे आणि त्यांच्याकडे कसं आहे. परदेशात जे आहे पॉटरी जे आहे ते माझ्या माहितीत जे काय मी बघते ते खूप आर्ट आणि एका जसं एक उच्च अभिरुची असलेला वर्ग याच्यासाठीच मला जास्त काम लक्षात आलं. आपल्याकडे खूप छोट्या छोट्या लोकांना पण म्हणजे त्यातनं रोजगार मिळाला. आपल्याकडे आपण जे ट्रॅडिशनली माठ वापरतो, कुंड्या वापरतो, मातीच्या वस्तू, भांडी आता कुकिंग साठी पण वापरतो, त्यातनं साध्या साध्या कुंभारांना पण मोठं मार्केट मिळालं. म्हणजे जर कोणी आता ते सॉरी राजकोटला एक जण आहेत, मी त्यांचं आता मला नाव आठवत नाही, त्यांनी तो एक ब्रँड पण केला मिट्टीकूल. तर त्यांनी तो जो केला ते ट्रॅडिशनल कुंभारच आहेत, पण त्यांनी त्या लेवलवर ते नेलं आणि तव्यांपासून प्रेशर कुकर आणि मातीच्या वस्तू त्यांनी सगळ्या हाऊसवेअर्स म्हणजे मला असं स्वतःला वाटतं की ना प्रत्येकाचा एक पिंड असतो, आपण त्यानुसार आपण निवडतो की आपल्याला किती लांब जायचंय आणि आपल्याला किती त्यात वाढवायचंय किंवा काय करायचंय. हे प्रत्येकाचा फोकस वेगळा असू शकतो, त्यामुळे आणि प्रत्येकाला स्कोप आहे. म्हणजे तुम्ही जे ठरवाल ते या माध्यमात तुम्ही अचीव्ह करू शकता. बरोबर. तर मला क्लॅरिटी आहे की मला आता काय हवंय, त्यामुळे त्यात मी जे करते ते काम मला आनंद देत आहे. आणि शिवाय त्यातनं मला तुझे स्वतःचा तुझा एक आर्थिक बैठक तुला त्याच्यामुळे मिळाली. तू मगाशी बोलताना आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा तू म्हणालीस की यातलं जे काही काम आहे त्यात आर्किटेक्चर्सना पण मदत होते. हो. ती कशी काय? म्हणजे उद्या समजा एखाद्या मुलाने किंवा मुलीने हा कोर्स केला आणि समजा फर्नेस घेणं, तो स्टुडिओ उभा करणं हे थोडं शक्य नसेल, तर असं काही करता येईल का की त्यांनी आर्किटेक्चर बरोबर काम करायचं, हे तुझ्यासारखं म्हणजे डिझायनिंगचं असेल किंवा त्या वस्तू करून घेणं असेल, बरोबर, असं काही आहे आता? म्हणजे आर्किटेक्चर बरोबर हे लोक कसे असोसिएट होऊ शकतात? खूप ठिकाणी ऍक्च्युली टेराकोटाचा वापर आर्किटेक्चरल याच्यात घर बांधणीमध्ये केलेला दिसतो. वर्षानुवर्ष आहे तसा केलेला. बरेच आफ्रिकन अमेरिकन म्हणजे आता आपले भारतीय पण घरं मातीची असायची पूर्वी, आफ्रिकेत पण बहुसंख्य घरं मातीची असायची. तर त्या स्टाईलमध्ये काम करत करत काही आर्किटेक्ट्सनी माती, तर नुसती माती आता आपण वापरू शकत नाही कारण म्हणजे माती पावसाने, मातीची घरं पावसात दीर्घकाळ टिकणारी नसतात वगैरे सगळं बरोबर, त्यामुळे भाजलेली माती विटा त्या याच्यात आलं. पण टेराकोटाच्या जाळ्या किंवा टेराकोटा आता आपल्याला खिडकी उभी केली त्या पद्धतीने घरं डिझाईन करून इवन यांनी रिमेकांनी तर पूर्ण एक अख्खं ते घर मातीचं घर बांधून ते घरच्या घर भाजलं होतं त्यांनी. त्या पद्धतीने घरं पण त्यांनी तयार केली. ते प्रायोगिक लेवलवर होतं. त्याचा खर्च आणि त्याला काही लिमिटेशन असं सगळ्या गोष्टी नंतर हळूहळू लक्षात. मला आता एकदम जाणवलं की मी जसं म्हणलं की एखादी छोटा झरोका करणं, एखादी विंडो करणं किंवा ते आणि ते आर्टिस्टिक कौलांचा वापर हे खरं या तरुण मुलांनी म्हणजे येणाऱ्या आपल्याला जे काही बघतायत त्यांनी याचा जरूर विचार करावा की या व्यवसायाकडे अशा पद्धतीनं पण असोसिएट होत मुळात हे जे माध्यम आहे म्हणजे टेराकोटा किंवा सिरामिक ह्या गोष्टी ज्या आहेत त्या टेराकोटाचं बरेच फायदे असे आहेत. त्याची पोरोसिटी, त्याचं आउटडोअर साठी त्याचं पाणी शोषून घेणं आणि ते
म्हणजे बाहेर सोडणं किंवा धरून न ठेवणं, अशा अशा अनेक गोष्टी त्याचे जे गुण आहेत मातीचे ते वापरून आपण बांधकामात त्याचा काय वापरू खूप छान पद्धतीने काय काय गोष्टी डेव्हलप करू शकतो, डिझाईन करू शकतो. आणि आपल्याकडे सोर्सेस आहेतच, म्हणजे कौलं बनवणारे ट्रॅडिशनल जे फक्त कौलं बनवतात, पण ते टेक्निक वापरून या आर्टिस्टिक गोष्टी सुद्धा घरांसाठीच्या किंवा आर्किटेक्चरसाठी भिंतींमध्ये म्हणजे खरं इट्स अ गुड आयडिया. ते खूप सुंदर मीडियम आहे. ते सगळ्या म्हणजे ते दीर्घ काळ टिकून राहणार आहे. जसं आपण म्हणतो की आता आपल्याला गावाच्या गावं हडप्पा आणि मोहनजोदडो मिळाली, तर ती कधी 1000 वर्षांपूर्वी ते सगळं अजून भाजलेल्या वस्तू तयार आहेत त्यात अशा शिल्लक आहेत. तर अशा ह्या वस्तू पण योग्य पद्धतीने वापरल्या तर घरांसाठी ते खूप वर्ष छान पद्धतीने त्याच्यात एक एस्थेटिक आणि ड्युरेबिलिटी या दोन्ही. आणि शिवाय एका ट्रॅडिशनल व्यवसायाला मार्केट मिळेल किंवा त्याला एक मॉडर्न रूप येईल. नक्कीच. हो. तर दीप्ती, आज तुझ्याकडून या व्यवसायातले काही काय म्हणूया त्याच्या संदर्भातलं काम कसं करावं, ते मार्केटशी कसं जोडावं आणि त्याच्यासाठी लागणारे कष्ट काय आहेत, त्याच्यासाठी लागणारा जो काही एकूणच इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यासाठी असणारा शिक्षण, या सगळ्याचा आपण थोडासा आढावा घेतला तुझ्या आत्ताच्या ह्या आपल्या बोलण्यातून. तर मला असं वाटतं की काही दिवसांनी तू म्हणालीस की मला सिरॅमिक मध्ये थोडं काम करायचं आहे, अजून काही नवीन नवीन प्रयोग करायचे आहेत. तर मला असं नेहमी वाटतं की एकदा दीप्तीला भेटून मला चालत नाही आणि किंवा आतापर्यंत जे सगळे माझ्याकडे आले तर त्यांना एकदा भेटून नाही होणार, कारण तुमच्या सगळ्यांचेच विषय ना खूप व्हास्ट आहेत, त्याचा प्रवास खूप मोठा आहे. तर त्याच्यासाठी आपण परत भेटूया. आणि मला नक्की आवडेल की आता पुढे दीप्ती काय करते, कारण सध्या दीप्तीच्या लॅम्प्स आहेत, सध्या दीप्तीच्या म्हशी आहेत, शेळ्या आहेत आणि विविध प्रकार आहेत, आर्टिस्टिक गोष्टी आहेत. तर त्याच्यात आणि दीप्ती काय करते हे बघायला मला नक्की आवडेल. तर आपण काही दिवसांनी जरूर भेटूया. आज तू आमच्याकडे आलीस सागा क्रिएशन्स मध्ये, त्याच्यासाठी तुझे धन्यवाद. आणि खूप छान मार्गदर्शन केलंस, कारण माझा हेतू हाच होता की तू ज्या पद्धतीनं स्वतःला मॉडर्न ह्याच्यामध्ये उभं केलेस या व्यवसायामध्ये, विथ मॉडर्न सिस्टीम्स सगळ्या, म्हणजे मार्केटिंग आहे, तुझ्या काम करण्याच्या पद्धती आहेस, तर ते सगळंच तुझं एक उदाहरण म्हणून आपल्या तरुण मित्रांपुढे, एक मैत्रिणींपुढे उभं राहावं, हा त्याचा हेतू होता आणि तो सफल झाला असं मला वाटतं. थँक्यू सो मच. सागा क्रिएशन्स निर्मित द रोड टेकन करिअर पाथ या आजच्या भागामध्ये आज आपण भेटलो दीप्ती देवेंद्र हिला. दीप्ती तिच्या मृत्तिका ब्रँड साठी प्रसिद्ध आहे. दीप्तीचा हा जो मृत्तिका ब्रँड आहे तो स्टुडिओ पॉटरी या कामामध्ये येतो. त्या स्टुडिओ पॉटरीच्या कामाबद्दलची माहिती आज आपण दीप्तीकडून जाणून घेतली. दीप्ती या व्यवसायामध्ये गेली अनेक वर्ष काम करतेय. तिच्या व्यवसायाची सुरुवात, तिनं केलेले त्या दरम्यानचे कष्ट आणि तिची मार्केटिंगची कौशल्य, या सगळ्याबद्दल आपण माहिती करून घेतली. सोबतच भारतभर या व्यवसायाबद्दल काय चालू आहे किंवा त्या व्यवसायाबद्दल आपल्याला भारतभरामध्ये कुठे कुठे प्रशिक्षण मिळतं याचीही माहिती आपण करून घेतली. या संदर्भात आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. सागा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्याला अजून कोणत्या व्यवसायाबद्दल किंवा कोणत्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायला आवडेल याचीही माहिती आम्हाला कळवा. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे खरोखर हे तुम्ही जो काही उपक्रम राबवताय तो जर याने आणखी तरुण मुला मुलींना मदत होणार असेल तर नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही जरूर सगळ्यांनी बघा आणि सागा क्रिएशन्सला लाईक सबस्क्राईब करा. यूट्यूबवर माझ्यासारखे अनेक जण आहेत जे धडपड करत त्यांनी वेगळ्या वाटा निवडल्या आहेत आणि त्यात ते काही प्रमाणात, काही जास्त प्रमाणात
सक्सेसफुल झाले आहेत. तर अलकाताई जो सगळा हा उपक्रम राबवत आहे खरोखर खूप कौतुकास्पद आणि खूप इन्स्पायर करणारा आहे. त्यामुळे सगळ्यांनी नक्कीच त्यांच्या यूट्यूब पेजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हा उपक्रम पोहोचवूया. थँक्यू अलकाताई. थँक्यू.